उनके साथ पेरेंटिंग में मेरी बहुत सारे चेंजेस हुए हैं। पहले मैं बच्चों के साथ बहुत चिड़चिड़ करती थी, उनकी बातें सुनने मुझे इरिटेट होता था कभी कभी। सो आज जो मेरा जो प्रेम वाला स्वभाव हो गया है, वो ये जो आज की गेस्ट स्पीकर है उनको सुन सुन के, उनके सेशंस को अटेंड कर करके मुझे इतना अच्छा नॉलेज मिला। आज मैं मेरे बच्चों के साथ बहुत इंजॉयबल लाइफ जी रही हूँ। सो आज अगर ये सेशन आप सभी सुनोगे तो सच में आप लोगों के लिए भी बहुत ग्रेट रहेगा। अगर अपने बच्चे हैं जो आपकी बात नहीं सुनते हैं, चिड़चिड़ करते हैं, या मोबाइल ज्यादा देखते हैं, जंक फूड्स की तरफ ज्यादा एग्रेसिव होते हैं, तो उन लोगों के लिए आप उनको ये सब चीजें सुना सकते हो, उनको साथ में अपने बिठा सकते हो। अगर आप हस्बैंड वाइफ दोनों बैठ के सुनोगे तो सबसे बेस्ट रहेगा, क्योंकि आपको जो आज जो नॉलेज मिलने वाली है वो बहुत ही ग्रेट होने वाली है। सो देखिए, सेशन मराठी में है। अगर किसी को कुछ चीजें समझ में ना आए या कोई टॉपिक समझ में ना आए तो क्या करना है, सिर्फ नोट डाउन करके रखना है कि मैम ने जो बोला वो नोट डाउन करना है। सभी ने नोट डाउन करके रखना है, लास्ट में मैम हर एक के क्वेश्चन का समाधान करेगी। ओके। सो अभी मैं इनवाइट करने जा रही हूँ हमारे गेस्ट स्पीकर को। सो हेल्प मी वेलकम इंटरनेशनल वेलनेस कोच, गेट टीम मेंबर, soon going to मिलेनियर टीम मेंबर, एंड यस, और बहुत ही ग्रेट, बहुत ही डैशिंग, बहुत ही अमेजिंग, एंजॉयबल सुजाता गायकवाड़ मैम। सो सुजाता गायकवाड़ मैम, वेलकम ऑन द कॉल। यस, थैंक यू सो मच। थैंक यू। फर्स्ट तो मेरा वार्म वेलकम किया, इसलिए गौरी मैडम का बहुत बहुत धन्यवाद। यस, आणि नक्कीच या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आजचं जे सेशन आहे ते लहान मुलांचं आरोग्य हे आहे। आणि मी माझी ओळख करून देईल। माझं नाव गायकवाड सुजाता, बाय बॅकग्राऊंड मी टीचर आहे आणि कम्युनिटीची ओळख झालेले गेले 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत मागच्या महिन्यामध्येच। अमेझिंग अशी हेल्थ, अमेझिंग असा हॅपीनेस आणि अमेझिंग अशा कम्युनिटी सोबत एन्जॉयबल 5 वर्ष मी घालवलेले आहेत। आणि नक्कीच या सेशनमध्ये गौरी मॅडमनी मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याचं कारण आहे की मी लहान मुलांच्या समवेत सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत असते। मग या वेळेमध्ये ज्या वेळेला लहान मुलांच्या छोट्या छोट्या समस्या असतात, अडचणी असतात, त्यांना आलेल्या वेगवेगळे चॅलेंजेस असतात, त्याचबरोबर किशोरवयीन अवस्थेतील मुलं असतील, त्यांना आलेले चॅलेंजेस असतील, या सर्वांना या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल, पालकांची कशी मदत घेता येईल आणि मुलांकडनं त्या गोष्टी सहजासहजी कशा करून घेता येईल, हे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। जेवढे लोक कम्फर्टेबल आहेत त्यांनी जर व्हिडिओ ऑन केले तर नक्कीच या ठिकाणी आपला सेशन अजून सुंदर बनवता येईल। आणि जे व्यक्ती जॉईन झालेले आहेत त्यांना जर वाटत असेल की माझ्या बहिणीची मुलगी, माझ्या भावाची मुलगी, मुलगा, ज्यांना सुद्धा अशी काही इन्फॉर्मेशन मिळायला हवी, तर त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता। नक्कीच या ठिकाणी आपल्याला एवढ्यांना जी माहिती ऐकायची ती अजून काही व्यक्तींना आपण देऊ शकतो। तर आपल्याला या सेशनद्वारे काय पाहायचंय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेशनद्वारे आपल्याला या गोष्टी पाहायच्यात की लहान मुलांचं आरोग्य म्हणजे काय आणि ते अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल। तर लहान मुलं म्हणजे काय, तर आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची संपत्ती। तर सुरुवातीला आपण लहान मुलं, त्यांची वाढ, विकास यावर चर्चा करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांचा जन्म होण्यापासून आपण जर पाहिलं तर ज्या मुलाला जन्म देणारी आई सुदृढ असते ते बाळ सुद्धा सुदृढ असते। मग जन्म देणाऱ्या आईकडे सुरुवातीला लक्ष देणं गरजेचं आहे। आणि जन्म देणारी जी आई आहे तिची जर कमतरता असेल, तिच्या बॉडीमध्ये जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर बाळाच्या वाढ आणि विकासामध्ये तिला त्या ठिकाणी अडचणी येतात। म्हणजेच जी प्रेग्नंट वुमन आहे तिच्याकडे जर आपण प्रॉपरली लक्ष दिलं, तिला जर सकल संतुलित पोषक आहार मिळाला, तिच्या जर शरीराची वाढ व्यवस्थित झाली तर नक्कीच एक सुदृढ बालक ती जन्माला घालू शकते। आणि ज्यावेळेला सुदृढ बालक जन्माला येतं त्यावेळेला त्या बालकाची काळजी घेण्यासाठी ती आई पुढे सुद्धा सुदृढ असणं गरजेचं आहे। पहा, बऱ्याच वेळेला आपल्या कॉलवरती अशा काही व्यक्ती येतात की त्यांचं म्हणणं असतं की हे फ्यूल सुरक्षित आहे का,
सर्वांनी घेतलं तर चालतं का? तर नक्कीच फ्यूल सुरक्षित आहे हे मला सांगायला आवडेल. कारण आपल्या कॉलवरती असे खूप सारे अनुभव आहेत की जे अनुभव या ठिकाणी आपण नंतर शेअर पण करून घेणार आहोत. बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड आफ्टर प्रेग्नन्सी, त्या ठिकाणी फिडिंगच्या कालावधीमध्ये सुद्धा लहान मुलांसाठी या ठिकाणी फ्यूल, आईसाठी फ्यूल किती गरजेचं आहे असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत. आपल्याकडे एक लेटेस्ट उदाहरण आहे, ज्योती पवार मॅडम, त्या पुण्यावरून आहेत. त्या मॅडमचा खूप सुंदर असा अनुभव आहे की त्यांनी प्रेग्नन्सी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी फ्यूल घेतलं. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी त्यावेळेला सुद्धा त्यांनी फ्यूल कंटिन्यू केलं आणि आफ्टर प्रेग्नन्सी फिडिंगच्या दरम्यान बाळाला आणि स्वतःला दोघांनाही फ्यूल कंटिन्यू केलं. या फ्यूलचा उल्लेख सुरुवातीलाच का केला? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाची वाढ आणि विकास जर व्यवस्थित झाली तर 5 वर्षापर्यंत मेंदूची वाढ व्यवस्थित होत असते. मग मेंदूचा जर वाढ आणि विकास व्यवस्थित झाली तरच तो तो मूल निर्णय घेणं असेल, अभ्यास करणं असेल, खेळणं असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः डेव्हलप होऊ शकतो. अन्यथा जर त्याच्या मेंदूने सहकार्य केलं नाही तर त्याला पुढच्या गोष्टी त्या सहज सोप्या करता येणार नाही. नेक्स्ट पार्ट आपल्याला पुढचा पाहायचा टप्पा. एक 5 वर्षापर्यंत त्या बाळाला निसर्गाने व्यायामाचं एक अंग दिलेलं असतं आणि व्यायामाच्या अंगामुळं या ठिकाणी नक्कीच त्यांना आपोआपच हातपाय हलवणं, सायकल चालवणं, आपण त्याला सायकल चालवणं म्हणतो लहान मुलांची, तर नक्कीच त्या गोष्टी सहजासहजी करू शकतात. आणि लहान मुलांचं आरोग्य हे का महत्वाचं आहे? तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक पालकासाठी लहान मूल निरोगी असणं म्हणजेच एक सुखी कुटुंब असणं. मुलांचं आरोग्य चांगलं राहाव्या यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण पाहणार आहोत. 5 वर्षापर्यंतचा कालावधी असा असतो की त्या मुलाला व्यायाम सांगायची गरज नाही. त्या मुलाला झोप म्हणून सांगायची गरज नाही, जर ते निरोगी असेल तर. भूक लागलेली त्याला विचारायची गरज नाही, कारण निसर्गाने दिलेली देणगी आहे. आपोआप भूक लागल्यानंतर बाळ रडणार आहे, मागणार आहे. व्यायाम ही त्याची नैसर्गिक कृती आहे, ती आपोआप घडणार आहे. मग लहान मूल जर निरोगी असेल तर ते सुखी कुटुंब का असतं? तर मुलांचं आरोग्य चांगलं असेल तर त्या घरामध्ये चिडचिड होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं आजारी पडले नाही म्हणजे फॅमिली डिस्टर्ब होत नाही. मग त्यासाठी मुलांचं पोषण होणं महत्वाचं आहे. मग पोषणामध्ये संतुलित आहार मुलांना गरजेचा आहे. बऱ्याच वेळेला पहा, जॉब पर्सन लेडी असतील तर जे काही त्यांचा सकाळचा नाश्त्यापासूनची जी सुरुवात होते मुलांची, ती पॅकिंग फूड किंवा इन्स्टंट फूड पासून होते. मग त्या मुलांना फळं, भाज्या हा आहार जो आहे तो द्यायला आईकडे वेळ नसतो. म्हणून आईने जर बनवून ठेवलं तर ते मुलं मनाने घेणार नाहीत, कारण ते अट्रॅक्ट करणारं फूड नसतं. जे फूड अट्रॅक्ट करतं ते मुलं सहजासहजी आनंदाने खातात. मग त्यांना फळं गेले पाहिजेत, भाज्या, धान्य, दूध, दही या सगळ्या गोष्टींचा समावेश जर मुलांच्या आहारामध्ये असेल तर त्यांची जी वाढ आहे ती वाढ आणि विकास उत्तम प्रकारे होणार आहे. बऱ्याच वेळेला मुलं स्कूलमध्ये जातात त्यावेळेला किती पाणी पितात याकडे आपण सुद्धा लक्ष देत नाही. मुलांनी जर पुरेसं पाणी पिलं नाही तर त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहत नाही आणि त्यांची पचन क्रिया बिघडते. मग बऱ्याच वेळेला लहान मुलं पोटदुखी, जुलाब, ओमेट अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या तक्रारी नेहमी सांगत असतात. त्यानंतर पहा, जर मुलांची पुरेशी झोप झाली नाही तरी सुद्धा मुलं चिडचिड करतात. मग या गोष्टी कशा आहेत? तर नैसर्गिक आहेत. ज्या गोष्टी त्यांना सहजासहजी जमणार आहेत त्या सांगण्याची आवश्यकता लागत नाही. 5 वर्षानंतर मुलांना शाळेत गेल्यानंतर व्यायामाची सवय लागणं गरजेचं आहे. मग व्यायामाची सवय लागण्यामध्ये मुलांनी जर स्वतःहून कुठला खेळ खेळला तर नक्कीच त्या ठिकाणी तो खेळ व्यवस्थित होऊ शकतो. जर मुलांना मैदानी खेळ असतील तर अतिशय उत्तम, पण मैदानी खेळ नसेल तर काय काय चॅलेंजेस येऊ शकतात. मुलांचं वजन वाढू शकतं. मग वजन वाढण्याचे कारण कोणते आहेत?
वजन वाढण्याची समस्या कोणती आहे? तर सगळ्यात महत्वाचं, लहान मुलांचं वजन आहारामुळे वाढतं, ही पहिली समस्या आहे. मुलं जेवढं खातील, जेवढं अधिक खातील, तेवढं मुलांचं वजन वाढणार आहे. बऱ्याच वेळेला मुलं किती खातात याकडे आपण लक्ष देत नाही, कारण ते टीव्ही पुढे बसून मोबाईल हातामध्ये घेऊन जेवण करतात. त्यामुळे किती कॅलरीज त्यांच्या शरीरामध्ये जातात, कोणत्या कॅलरीज ते घेतात, याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. त्यामुळे मुलांचं वजन वाढायला मदत होते. कारण बऱ्याच वेळेला आहार देताना मुलं मागतायत म्हणून आपण ते देत राहतो, कारण ते टीव्ही पुढे बसलेले असतात, मोबाईल पुढे बसलेले असतात. त्यामुळे नक्कीच आपल्या ही गोष्ट लक्षात येत नाही. वयानुसार ज्या वेळेला मुलं वाढत असतात त्यावेळेला त्यांचं वजन वाढतं, ती योग्य गोष्ट आहे. कारण त्यांचे हाडं वाढतात, त्यांचे स्नायू वाढतात, त्यांचे अवयव वाढतात. त्यामुळे त्यांचं वजन वाढणं हे साहजिक आहे आणि वयानुसार वजन वाढलं पण पाहिजे. त्यानंतर शारीरिक हालचाली आहेत. जर मुलं कुठल्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करत नसतील, धावत नसतील, खेळत नसतील, कुठल्या हालचाली करत नसतील, तर त्यांची एनर्जी खर्ची पडत नाही. आणि बऱ्याच वेळेला मुलं खेळल्यानंतर काय आहार घ्यायचा याचं जर मॅनेजमेंट झालं नाही, तरी सुद्धा वजन वाढतं. सगळ्यात महत्वाचं सध्याचं चॅलेंज आहे हार्मोन इम्बॅलन्स. मुलांच्या शरीरामध्ये हार्मोन इम्बॅलन्स ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळं मुलांच्या वाढीमध्ये झपाट्याने वाढ होते, म्हणजे वजनामध्ये झपाट्याने वाढ होते. मग हे हार्मोन्स काय असतात? तर सगळ्यात महत्वाचं, आपल्या शरीरामधील अशा काही पेशी आहेत की त्या वेगवेगळ्या गोष्टींमुळं, वेगवेगळ्या चॅलेंजेसमुळं डिस्टर्ब होत असतात. वेगवेगळे हार्मोन्स कमी जास्त होत असतात. तर नक्कीच हार्मोन्सचं चॅलेंज वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. आनुवंशिकता, मुलांचं वजन त्यांच्या पालकांच्या वजनावर अवलंबून असतं. जर पालकांचं वजन जास्त असेल, तरी सुद्धा ही समस्या जाणवू शकते. म्हणजे पहा, वजन का वाढतं? तर हे आपण सोप्या पद्धतीने पाहिलं. अशाच प्रकारे वजन कमीही होतं. मग वजन कमी होण्यामध्ये काय काय कारणं असू शकतात? तर वजन कमी होण्यामध्ये सुद्धा आपण कारणं शोधणार आहोत, की वजन कमी होण्याचं महत्वाचं कारण आहे, मुलं ज्या वेळेला आहार घेतात, त्या आहारावर मुलं कॉन्सन्ट्रेट करून खात नाहीत, चिडचिड करून खातात. आपण ज्या भावनेने खातो, त्या भावनेने आपल्या शरीराला ते लागू पडतं. जर तो आहार बनवताना ज्या आईने, ज्या लेडीने जिथं बनवला गेलाय, तिथं जर सात्विकता असेल, तर त्या आहारामध्ये सात्विकता येते. पहा, प्रसाद खाताना आपला भाव वेगळा असतो. आपण ज्यावेळेला प्रसाद घेतो, प्रसाद खातो, त्यावेळेला आपला भाव वेगळा असतो आणि त्या प्रसादामध्ये एकदा छोट्याशा घासामधून सुद्धा खूप छान एनर्जी मिळते. कारण तो प्रसाद म्हणून आपण खातो. त्याच्यामध्ये ती सात्विकता असते, ते भाव असतात. आपोआप आपल्या पोटामध्ये सुद्धा थंडावा येतो. आपण म्हणतो एवढासा प्रसाद खाल्ला तरी पोट गच्च भरलं. कारण त्याच्यामागचे भाव चांगले आहेत. खाणाराचे पण चांगले आहेत, बनवणाराचे पण चांगले आहेत. मग स्वयंपाक बनवणारी व्यक्ती सुद्धा आनंदी असली पाहिजे. आपण घरामध्ये ज्या वेळेला चिडचिड करून स्वयंपाक बनवतो, त्यावेळेला तो शरीराला लागू पडत नाही. मुलं आवडीच्या गोष्टी मागतायत, आपण बळजबरीने पोट भरलं पाहिजे म्हणून त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. मला आत्ता वेळ आहे, आत्ता खाऊन घे. माझ्या वेळेनुसार तू जेवून घे. मला परत वेळ नाही, मला जायचंय. मग त्याला भूक आहे का? त्याची मानसिकता काय आहे? याच्याकडे आपण लक्ष देत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅकिंग फूड किंवा इन्स्टंट फूड मुलं ज्यावेळेला घेतात, त्यावेळेला ते फूड खाल्ल्यामुळं मुलांची डायजेशनची जी प्रक्रिया आहे ती स्लो होते. डायजेस्ट व्यवस्थित होत नाही. कारण पाण्याचा जर इंटेक झाला नाही आणि उदाहरणार्थ मॅगीचं उदाहरण घेईल मी. जर तुम्ही मुलांना मॅगी खायला दिली, आपणच मॅगी खाऊन पहा एक दिवस, आपल्याला पचन होतं का? तर पचन होत नाही. ते व्यवस्थित डायजेशन होत नाही आणि डायजेशन व्यवस्थित होत नाही म्हणजे आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं. आपण काय करतो, मुलांना म्हणतो एवढीशीच मॅगी खाल्ली होती. मग तुला आता काय झालंय खायला? आणि त्याच्यावरून चिडचिड करतो. परंतु ती मॅगी पचायला जड आहे, मुलांना ते योग्य नाही. ही जर गोष्ट आपल्याला समजली, तरच आपण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू.
अन्यथा आपण काय करू की त्यांनी 1-1.5 तास झालाय मॅगी खाल्लेली ना, आता पुन्हा जेवण करायला पाहिजे अशी अपेक्षा करू. तर नक्कीच मुलांच्या आहारामध्ये जर मुलं मैदानी खेळ खेळत असतील, जर घाम येईपर्यंत खेळ असेल त्यांचा, सायकलिंग असेल, कुठलाही खेळ असेल, स्विमिंग असेल, जर घाम येईपर्यंत मुलं खेळत असतील, तर मुलांना भूक लागेल. पण ते फक्त कॉम्प्युटर पुढे, लॅपटॉप पुढे, मोबाईल पुढे बसलेले आहेत, टीव्ही पुढे बसलेले आहेत. त्यांची एनर्जी कुठं खर्ची पडणार आहे? मुलं बोलत पण नाहीत. सध्याची कंडिशन अशी आहे, आई एका ठिकाणी मोबाईल घेऊन बसते, वडील एका ठिकाणी बसतात, मुलगा एका ठिकाणी बसतो आणि मग 1-2 तास झाल्यानंतर कदाचित त्यांच्या लक्षात येतं. अशा गप्पा वगैरे जर मुलांसोबत झाल्या, चर्चा झाली, तर बोलण्यातून सुद्धा काही कॅलरीज बर्न होतात. सहज बाहेर जायचंय, चालत जा. मुलांना सोबत घेऊन चालत जा. बाहेर फेरफटका मारून या. तिथं कॅलरी बर्न होतील. मुलांच्या जर कॅलरी बर्न होत नाहीत आणि आपण जर त्यांना खाण्याचा आग्रह करतो, तर तिथं मुलं चिडचिडी बनतात. आणि मग कुठलीही गोष्ट खायची म्हटलं का त्यांच्याकडनं चिडचिड होते. म्हणून या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट स्पेशली लेडीजने केला पाहिजे, की आपण त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा. मुलांना या गोष्टी गरजेच्या आहेत का? आता भूक लागली असेल का? त्याला देणं गरजेचं आहे का? त्यानंतर नेक्स्ट पार्ट असा आहे सगळ्यात महत्त्वाचं मुलांची मानसिकता. पहा आपण बऱ्याचदा असं म्हणतो, की तो काय एवढा मोठा झालाय का? त्याला एवढं कळतंय का? तो कशाला मध्ये बोलतोय? त्याला काय समजतंय? परंतु नक्कीच ज्या वेळेला मैम आप म्यूट हो म्यूट। येस सॉरी फोन आला होता. तर नक्कीच मुलांची मानसिकता जपा. याचा सुंदर असा अनुभव मी तुम्हाला सांगेल. ज्या वेळेला बाळ जन्म घेतं, त्यावेळेला स्पेशली त्याच्या आईने आणि त्याच्या वडिलांनी त्याला जर छातीशी धरलं, तर त्या मुलाला एक आधाराची अपेक्षा असते ती पूर्ण होते. आणि त्या ठिकाणी एक क्लोजिंग असतं. आईच्या आणि वडिलांच्या जवळ जाण्याचा तो एक स्पर्श असतो. त्या स्पर्शामुळं ते बाळ आईच्या आणि वडिलांच्या जास्त जवळ जातं किंवा जवळीकता येते. त्या बाळाला जन्मलेल्या बाळाला सुद्धा भाव असतात. त्याला जरी बोलता येत नसेल, तरीही त्याच्याकडे भाव असतात, भावना असतात. मग त्या बाळाला सुद्धा समजत असतं म्हणजे आपलं एक कर्तव्य आहे, की तुला काय कळतं? तुला काय यातलं माहिती? तुला काय? तू मध्ये बोलू नकोस. हे शब्द आपल्याकडनं कधीही गेले नाही पाहिजे. जर मूल मध्ये बोलतंय, तर आपल्या पद्धतीने त्याला समजून सांगायचंय, का हो, तुला बोलायचंय का? तुला या विषयात काही माहिती आहे का? तू नक्कीच तुझं मत व्यक्त करू शकतो. तुझं मत तू व्यक्त करू शकते. आणि आपण त्यांच्याकडनं त्यांना काय वाटतं हे समजून घ्यायचं. आपण जर त्यांना काय वाटतं हे समजून घेतलं, तर त्यांना एक विश्वास वाटेल, का हो, आईने माझं ऐकलं. बाबांनी माझं ऐकलं, आत्यानी माझं ऐकलं, मामानी माझं ऐकलं आणि मग त्याला एक विश्वास येईल का मी जे बोलतो ते चुकलं तर नक्की चुकलं म्हणून सांगायचे. अरे दादा असं नसतं, अगं दीदी असं नसतं बाळा, हे नसतं. आपण हे त्यांना ज्यावेळेला कॉन्फिडेंटली समजून सांगणार आहोत, त्यावेळेला त्या छोट्या बाळाला एक विश्वास पटणार आहे का माझं सुद्धा मत विचारात घेतलं जातं. त्यामुळे नक्कीच एक लक्षात ठेवा, की प्रत्येक मूल हे समजदार असतं, त्याला प्रत्येक गोष्ट समजत असते. त्यांना आपल्याला समजून घ्यायचंय. त्यांचं पण मत जाणून घ्यायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, की ज्या वेळेला मुलं 12 वर्षाच्या पुढे निघतात, त्यावेळेला त्यांना असं वाटतं, की मला सर्व समजतंय आणि आपल्याला मात्र वाटत असतं, की यांना काही कळत नाही. मग हा दोन्ही याच्यातला रिलेशन मधला गोंधळ होतो. त्याच कालावधीमध्ये मुलांच्या आवडी-निवडी चेंज होतात. कारण त्यांना असं वाटतं, मला खूप कळतंय. त्यांना असं वाटतं, की मला खूप कळतं आणि आपल्याला वाटतं यांना समजत नाही. या गोंधळामध्ये चिडचिड होऊन जाते. तो कालावधी असतो किशोरवयीन अवस्था. मग किशोरवयीन अवस्थेमध्ये येणारे चॅलेंजेस तर आपण पाहणारच आहोत. परंतु कालावधी एक 10 ते 14 वर्षापर्यंतचा हा जो आहे, या कालावधीमध्ये प्रत्येक चर्चेमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.
माझा अनुभव आहे, माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे. मी मुलांना कधीही मारत नाही. या वर्षी तर माझ्या विद्यार्थ्यांची मुलं आली, पण सगळे मुलं मला घाबरतात. आणि मुलांशी चर्चा करताना मी प्रत्येकाला दीदी, ताई, दादा, बाळा या शब्दामध्ये बोलते. त्यामुळे मुलं माझ्याकडे एक विश्वासाने पाहतात. त्यांना छोटंसं लागलं तरी ते माझ्याकडे धावत येतात. त्यांना थोडंसं काय आजारी असलं तरी ते माझ्याकडे धावत येतात. हा एक विश्वास आहे आणि तेवढंच मला घाबरतात. त्याचं कारण काय आहे की सगळ्यात महत्वाचं, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्या. चुकीची असू द्या, ऐकून घ्या. सगळं ऐकून झाल्यानंतर लास्टला बोला, हे असं नसतं, हे असं आहे. तू लहान आहेस, तुला जर ही गोष्ट तुझ्यापेक्षा मला जास्त समजतं का, त्याला विचार. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे का, मग मला या गोष्टीचा अनुभव असेल का, त्याच्याकडनंच काढून घ्या. मी म्हणतो हो नक्कीच तुम्हाला जास्त अनुभव. मग माझ्या अनुभवानुसार हे असं नाही, हे असं आहे. तर नक्कीच या गोष्टीचा अनुभव ज्यांना ज्यांना वाटतं की माझं मूल चिडचिड करतं, त्यांनी या ठिकाणी घ्यायचं आहे. नेक्स्ट पार्ट मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला किशोरवयीन अवस्था येते, त्या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांना जास्तीत जास्त जवळ घेणं गरजेचं आहे. कारण किशोरवयीन अवस्थेतलं सर्वात महत्वाचं चॅलेंज म्हणजे त्या कालावधीमध्ये मुलांमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात आणि ते चेंजेस आपल्याला जर अनुभवायचे असतील तर नक्कीच त्यासाठी आपल्याला मुलांच्या जवळ जावं लागेल. एक सगळ्यात महत्वाची बारीक बारीक गोष्टी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदलामध्ये वेगाने आणि झपाट्याने बदल होत असतात. आणि या बदलांमुळे मुलं आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक लोकांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. आता ही शारीरिक, भावनिक आणि मानसिक जी कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलं जातात, त्यावेळेला त्यांचे शारीरिक जे बदल होत असतात, त्याच्यामध्ये त्यांची वाढ होत असते, हार्मोन मध्ये बदल होत असतात, त्यांची लैंगिक परिपक्वता होत असते आणि त्या कालावधीमध्ये शारीरिक बदल झपाट्याने होतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक अवस्था सुद्धा चेंज होते. कारण त्या कालावधीमध्ये मुलं अस्वस्थ असतात, गोंधळामध्ये पडलेले असतात. त्यानंतर भावनिक बदल जे असतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं या मुलांमध्ये एक मूड स्विंग हा प्रकार असतो. नेहमी काहीतरी काळजी म्हणजे मूड स्विंग म्हणजे काय काय त्यांना कधी कधी छान वाटतं, कधी कधी मध्येच टेन्शन येतं, कधी कधी रिलॅक्स वाटतं, कधी कधी प्रेशर मध्ये असतात, कधी कधी हसतात, मध्येच रडतात. त्यांना चिंता जाणवते, कधी तणाव जाणवतो, कधी कधी त्यांना एकटं पडल्याचं वाटतं. आणि या सगळ्या भावनिक बदलांना मुलं सामना करत असतात. त्याचबरोबर सामाजिक बदल या कालावधीमध्ये होतात. या कालावधीमध्ये माझा हाल चांगला आहे का, माझी मैत्रीण चांगली आहे का, हा बोलतोय ते योग्य आहे का, तो चुकीचं बोलतोय का, तो मला दुश्मन बोलतोय का, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात. बऱ्याच वेळेला समूहाचा दबाव येतो की हे सगळे लोक मला दुश्मन बोलतात, हे सगळे लोक माझ्या विरोधामध्ये बोलतात. सगळ्यात महत्वाचं असुरक्षित मुलाला या कालावधीमध्ये वाटतं. तर शैक्षणिक समस्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं या कालावधीला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करत नाही. त्यांना नेहमी परीक्षेची चिंता वाटते. शाळेतील समस्या दिलेल्या गोष्टी यामुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ होतो आणि एकदा जर सगळं कामकाज बिघडून जातं. बऱ्याच वेळेला या कालावधीमध्ये सोशल जास्त असतात, व्हिडिओ गेम्सचा अतिरिक्त वापर करतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस व्हायला सुरुवात होते. हे जे काही हार्मोन इम्बॅलन्स आहे, जनरली मुलांना सांभाळण्याचा कालावधी एक 14 ते 18 हा आहे. मग 14 ते 18 या 4 वर्षामध्ये तुम्ही मुलांचे आणि मुलींचे मित्रमैत्रिणी बना. प्रत्येक आईने तिच्या मुलाची आणि मुलीची मैत्रीण बना. प्रत्येक वडिलांनी मित्र बना. ज्या वेळेला आपण त्यांची मित्रमैत्रिणी बनू
त्यावेळेला त्यांना आपल्यापासून एक सुरक्षिततेची जाणीव जाणवते. प्रत्येक गोष्ट ते आपल्याशी शेअर करतील. त्यांचे शारीरिक बदल, मानसिक बदल, भावनिक बदल ते आपल्याशी शेअर करतील आणि चुकीच्या मार्गाला त्या कालावधीमध्ये जाणार नाहीत. मोबाईल जर त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांना जर एखादी गोष्ट पाहायची आहे, तर त्यांच्याशी जर तुम्ही मैत्रिणी, तू एक माझी मैत्रीण आहेस, तुला कुठलीही गोष्ट जाणवली तू माझ्याशी बोलू शकते, तू माझ्याशी कम्फर्टेबल राहा. मी सुद्धा माझ्या आईशी एवढी कम्फर्टेबल होते. माझी मम्मी मला या सगळ्या गोष्टी सांगायची, माझी आई मला सगळ्या गोष्टी सांगायची, शेअर करा. तुम्ही ज्यावेळेला ह्या गोष्टी शेअर करता त्यावेळेला 14 ते 18च्या कालावधीमध्ये मुलं सुरक्षितता या भावनेमध्ये जातील आणि स्वतः सुरक्षित आहोत या भावामध्ये गेल्यानंतर ते मुलं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कॉन्फिडंट बनतील. त्यांना अभ्यास कर म्हणण्यापेक्षा तू तुझं करिअर निवडण्याची आता वेळ आलेली आहे. आता मोठा झालास की नाही, त्यांना ते भाव आहेत मोठा झाल्याचे. तू आता मोठा झालास की नाही, तू आता मोठी झालीस की नाही, मग आता तुला करिअर निवडण्याची संधी आहे. तुला काय करायचंय, तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे हे त्याच्याकडनं जाणून घे. शेजारच्या काकांचा मुलगा डॉक्टर होतोय, मग माझा पण डॉक्टर झाला पाहिजे. शेजारच्या काकूंची ताई विमानामध्ये प्रवास करते कारण ती वैमानिक झाली, मग माझ्या पण मुलांनी विमानामधूनच प्रवास केला पाहिजे, वैमानिकच झाला पाहिजे. काही गरज नाही. प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. त्याच्यावर द्या, त्याला निर्णय घेऊ द्या. तुला काय आवडतं? तुला टीचर बनायला आवडतं का? तुला इंजिनियर बनायला आवडतं का? तुला बिझनेसमॅन व्हायला आवडतं का? तुला काय व्हायला आवडतं? एखादी मुलगी काय म्हणते की मला काहीच बनायचं नाही, मला छान एन्जॉय करायचं. ओके, तिला किशोरवयीन अवस्थेपर्यंत, म्हणजे माझ्याकडे असं उदाहरण पण आहे, 18 वर्षापर्यंत तिला रिलॅक्स मोड मध्ये घेऊन जायचंय. फक्त तुला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. तुला काय आवडतं ते शिक. तिला जो कल आहे तो आपल्या लक्षात येतो. नक्कीच या सगळ्यात माझ्याकडे एक विद्यार्थिनी आहे, मी उदाहरण दिलं तिचं. नक्कीच तिला 85% 12वीला पडले आणि आम्ही खूप तिला उत्सुकतेने विचारलं की तुला आता काय करायचंय पुढे, तुला काय करायचंय. ती इतकं सुंदर सांगितलं, मॅडम मी जर इंजिनियर झाले तर मला किती पेमेंट भेटेल, मला किती कष्ट करावे लागतील, मला जर स्पर्धा परीक्षा करायच्या तर किती दिवस लागतील, किती अभ्यास करावा लागेल. तिचा खूप डीप स्टडी होता. मग मी या कॅटेगरीमध्ये आहे, मला काय करावं लागेल. म्हणजे आपण म्हणतो मुलांना समजत नाही, तर तिच्याकडे सगळा डाटा होता. त्यानंतर तिने सांगितलं की मला नीटचा अभ्यास करायचा नाही, का नाही करायचं ते पण सांगितलं. मग तिला विचारलं काय करायचं तुला, तर त्यावेळी तिने खूप सुंदर प्रकारे सांगितलं की मला एक सुंदर टेलरिंग बनायचंय आणि सगळ्यात महत्वाचं मला पार्लरवाली बनायचंय. कारण मी पाहते पार्लर मध्ये गेल्यानंतर एवढं इन्कम आहे. मी जर इंजिनियर झाले तर मी डेली एवढं इन्कम करू शकणार नाही. मला 85% आहेत, माझ्याकडे क्वालिटी आहे, तर ती क्वालिटी मला इथं वापरायची. आणि तिचे घरचे तिला करू देत नव्हते. तिला आम्ही आपलंसं केलं, तिच्याकडनं काढून घेतलं, तिच्या आई वडिलांना बोलवलं, समजावून सांगितलं. तर अक्षरशः त्या मुलीने 6 महिन्याचा कोर्स केला. आता 12वी नंतर 6 महिने सुंदर प्रकारे ती पार्लर चालवायला लागली. आणि असा कुठला कोर्स आहे की 6 महिन्यामध्ये ती मुलगी अगदी जॉब पर्सन बनली, बिझनेस वुमन बनली. म्हणजे पहा, त्या मुलीकडे खूप क्वालिटीज आहेत माहित होतं. तिने 85% पण मिळवले होते. सायन्स स्टुडंट होती. आपण काय विचार केला असता, एवढी हुशार आहे, तू हे कर ते कर. म्हणजे प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे. तिने तिचा व्ह्यू ठरवून घेतला. तिचे घरचे तयार नव्हते, तिने आमचा आधार घेतला, आम्हाला आपलंसं करून तिचा डिसिजन घेतला. तिचे आई वडील आता थँक्यू बोलतात की मॅडम सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. मला सांगायचं एकच होतं की ज्याला डॉक्टर बनायचंय ना, त्याच्या मेंदूमध्ये फीड आहे, त्याला डॉक्टर बनायचंय. त्याने त्याचं बॅकग्राऊंड शोधलेलं आहे, त्याने गुगल सर्च केलेलं आहे, त्याला माहित आहे काय करायचंय, तो त्याच्यावर काम करणार आहे, त्याला करू देत. एखाद्याला इंजिनियर बनायचंय ना, त्यांनी त्याचा प्लॅन काढून ठेवलाय काय करावं लागेल, त्याला माहित आहे कोणत्या क्षेत्रात जायचंय. आपल्याकडच्या माहितीपेक्षा त्याची माहिती अपडेट आहे. हे मी किशोरवयीन अवस्थेच्या मुलांचं सांगितलं. तर नक्कीच 14 ते 18 वयातील मुलांच्या जवळ जाऊन त्यांना विचारा, मला आवडतंय तू हे बनायचं म्हणून बिलकुल बनायचं नाही. आणि नक्कीच इथं जर काही लहान मुलं असतील तर मला ही गोष्ट त्यांना सांगायला आवडेल की प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडिलांशी शेअर करा. तुम्ही एखादा वाईट प्रसंग पाहिलाय तो सुद्धा आई वडिलांशी शेअर करा.
तुम्ही एखादा चांगला प्रसंग Recording in पाहिला progress. आई वडिलांशी शेअर करा. तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट आई वडिलांशी शेअर कराल त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. माझ्या मुलीची मी मैत्रीण बनले म्हणून माझी मुलगी प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करायला सुरुवात करते. माझ्या मुलाची मी मैत्रीण बनले म्हणून मुलगा प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करतो. हा माझा अनुभव आहे. गेल्या 5 वर्षामध्ये स्वतःचं आरोग्य चांगलं झालं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली दिसते. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मला स्वतःला शारीरिक त्रास व्हायचे, शारीरिक त्रासामुळे आपोआपच मानसिकता खराब व्हायची. मानसिकता खराब झाली म्हणजे आपोआपच चिडचिड व्हायची आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली फॅमिली डिस्टर्ब व्हायची. इथं ज्या ज्या लेडीज आज जॉईन आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की त्यांचे मुलं ज्या क्रायटेरियामध्ये आहेत, ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, त्या कॅटेगरीमध्ये त्यांच्या एवढंच बना. जर 5 वर्षाचं मूल आहे ना, आपण फक्त बोलतो मैदानी खेळ नाहीत, मैदानी खेळ नाहीत. ओके, रियालिटी आहे. कारण स्कूलमध्ये जागा नसल्यामुळं मैदानी खेळ होत नाही. पण संध्याकाळी अर्ध्या तासाचा मैदानी खेळ तुम्ही खेळू शकता. तुमच्या घरामध्ये जागा नाही, टेरेसवर जा. कुठलाही मैदानी खेळ खेळा, कुठलाही खेळा. मग त्याच्यामध्ये तुम्ही कबड्डी सुद्धा खेळू शकता दोघांमध्ये. तुम्ही खो खो कसा असतो ते पण त्यांना कन्सेप्ट सांगू शकता. अक्षरशः आत्ताच्या मुलांना कबड्डी कन्सेप्ट माहित नाही, खो खो कन्सेप्ट माहित नाही, माहितच नाही. किती लोक असतात, किती त्याच्यामध्ये प्लेयर्स असतात, कसं खेळायचं असतं. त्यांना फक्त तो कन्सेप्ट क्लिअर करा. मुलं शाळेमध्ये मागणी करतील, टीचर माझ्या मम्मीने सांगितलं हा खेळ असा असतो, आम्हाला पण खेळायचा आहे. काहीच नाही तर दोरीवरच्या उड्या सांगा. काहीच नाही तर आपण जे जुने खेळ खेळायचो ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पहा, मुलांचे हॅपी हार्मोन क्रिएट होतील. मला आठवतं मी बालपणी जे खेळायचे ते आज मुलं खेळताना दिसतच नाहीत. मग त्यांना ते खेळ कोणी शिकवायचे? त्यांना तो आनंद कोणी द्यायचा? आपण जर लपाछपी खेळलो तर घाम येईपर्यंत आणि हसून लपून एकमेकाला पकडून जो आनंद व्हायचो तो आजच्या मुलांना नाहीच. तर तो कोणी द्यायचा? तर तो स्पेशली पालकांनी द्यायचा. जर तुम्हाला दररोज शक्य नाही तर संडेचा जो हॉलिडे आहे, महिन्यातून 1-2 हॉलिडे तुम्ही मुलांसाठी काढा. असा कुठेतरी त्यांना स्पेस द्या. त्यांना प्रत्येक खेळाची ओळख करून द्या. ते छोटे छोटे खेळ जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा ते मुलं आनंदी बनतील. आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर एका मनचा प्रयोग करा. मुलांवर एकदाही ओरडायचं नाही. मुलांनी कितीही चिडचिड केली ना, शोधा का चिडचिड होते. एकतर त्याला विटॅमिन डेफिशियन्सी आहे, त्याचे पाय दुखत आहे, त्याला प्रोटीन डेफिशियन्सी आहे, त्याचं डोकं दुखतंय, त्याला B12 डेफिशियन्सी आहे, काहीतरी डेफिशियन्सी आहे म्हणून ते मुलं चिडचिड करतात. जे हेल्दी बाळ असतं ना त्याला आपण ओरडलो ना तरी पण ते काही नाही, त्याची प्रतिक्रिया देत नाही. कारण हेल्दी आहे, त्याच्याकडे सगळी फुलफिल आहे तो. पण जे मूल एकतर वजन वाढलेलं आहे किंवा वजन कमी आहे, त्याची आई पण अनहेल्दी असते. कारण आई अनहेल्दी असल्यामुळं बाळ अनहेल्दी जन्म घेतं आणि त्याच्यामुळे आईची पण चिडचिड होते आणि बाळाची पण चिडचिड होते. मग जन्मल्यापासनं तर 18 वर्षापर्यंतच्या मुलांकडं जर तुम्हाला लक्ष द्यायचंय तर स्पेशली त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष द्या. संध्याकाळी मुलं छान पडतात आणि आई माझे पाय दाबून दे, खूप पाय दुखतात, आणि आपणही पाय दाबतो. आपण त्याचा शोध घेत नाही का पाय का दुखतायत. आपण त्यांना आमिष देतो चॉकलेटचं. आपण जर त्यांना चॉकलेट देत राहिलो तर त्यांच्या दातांचं आरोग्य खराब होतं. आणि लहान वयामध्येच आपण मुलांना दाताच्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्यांना आमिष तुम्ही कुठल्या गोष्टीचं द्यायचं याचं थोडं प्लॅनिंग करा. त्यांना चॉकलेट खाल्ल्याने काय होतं याचे तोटे सांगा. तसे व्हिडिओज पण असतात, सहज व्हिडिओ लावून द्यायचा, मुलांना स्पेशली बसवायचं नाही. आता मी मागाशी जो शिवानी दीदींचा व्हिडिओ लावला होता, पार्टिसिपेंट कमी होते जॉईन होईपर्यंत, तर शिवानी दीदींनी काही गोष्टी सांगितल्या, त्या काही जणांनी ऐकल्या. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं की मुलांचा रिस्पेक्ट करा. ज्या घरामध्ये मुलांचा रिस्पेक्ट होतो त्या घरामध्ये हेल्दी फॅमिली बनण्यासाठी महत्वाचं वातावरण तयार होतं. मुलांना
पूर्वी असं होतं की आपण जर मामाकडे गेलो तर आजी बाबांच्या मोठ्या व्यक्तींचं दर्शन घेऊनच आपण तिथून बाहेर पडायचो. हा संस्कार होता. पण आज बऱ्याचदा ते पाहायला मिळत नाही. बऱ्याचदा तो लोप पावत चाललाय. मग हा जो संस्कार आहे की मोठ्यांचं दर्शन घेऊनच आपल्याला तिथून निघायचंय, हे आपल्यापासून आपण जर ती आपण काय करतो, आपण दर्शन घेतो कारण आपल्याला लहानपणी सवय लावलेली आहे. पण मुलं सहज बाहेर निघून जातात, आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. पण ही जर संस्कृती लोप पावत चालली तर नक्कीच हा संस्कार काय देऊन जातो पहा, तर सगळ्यात महत्वाचं त्या मुलांना कुठंतरी लवून वागायची किंवा पाया पडण्याची सवय लागल्यामुळं नमतं घेण्याची सवय लागते. कमीपणा घेण्याची सवय लागते. कुठंतरी तो स्वभाव त्यांचा बनण्यासाठी हेल्प होते. मग हे पूर्वीचे जे संस्कार आहेत, हे संस्कार जे लावून दिलेले आहेत, ते प्रॉपर जर फॉलो केले, आपण म्हणतो त्या आता कोण नाही पडत पाया, आता नाही होत तसं. तसं नाही. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा. तुम्ही जर या गोष्टी फॉलो केल्या, तुमच्या मुलांना जर या प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवलं, त्यांच्या आवडी-निवडी जपला, त्यांचा रिस्पेक्ट केला, तर मुलं खूप सुंदर असं त्यांचं भविष्य घडवू शकणार आहेत. आणि आपली कम्युनिटी खूप काही गोष्टी देते. वेगवेगळे प्राईम टाईम आपल्याला ऐकायला मिळतात. महत्वाचं म्हणजे मुलांचे सेशन्स असतात, वर्कआउट सेशन असतात. सकाळी जर मुलांना वर्कआउटला जॉइन करायला वेळ नाही, स्कूल टायमिंग आहे, तर संध्याकाळी त्यांचे जर ट्युशन्स असतील, तर खूप सुंदर असा आपला प्लॅटफॉर्म आहे. आपण त्यांना वर्कआउटचे व्हिडिओज दाखवू शकतो. YouTubeला लहान मुलांचे सॉन्ग्स असतात, ते सॉन्ग्स लावून त्यांना नाचायला लावू शकतो. छोटे-छोटे आपण स्टेप करतो, त्या स्टेप त्यांना शिकवू शकतो. ज्या घरामध्ये आई-वडील दोघं वर्कआउट करतात, त्यांचे मुलं सुद्धा वर्कआउट करतात. कारण आपण जे करतो तेच आपले मुलं करतात. आपण जर सकाळी-सकाळी चहा बिस्किट, चहा खारी, चहा टोस्ट खाल्लं, ही मुलं आपल्या साईडला बसून खातात. आपण जर म्हटलं का हे चांगलं नाही, मुलं विचार करतात. "का गं आई हे का चांगलं नाही? बाबा का हे चांगलं नाही?" मग ते चांगलं का नाही, तर त्याने डायजेशन कसं खराब होतं, हे त्यांना समजावून द्या. नक्कीच इथं जर लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी मी एक बेकरी प्रॉडक्ट्सवर एक 2-3 ओळी सांगाल. तुम्ही जर बेकरी प्रॉडक्ट खाल्ले, तर ते लवकर पचत नाहीत. त्याच्यातून कुठलेही व्हिटॅमिन मिळत नाही, त्याच्यातून कुठलेही प्रोटीन मिळत नाही, त्याच्यातून कुठलेही हेल्दी गोष्टी मिळत नाहीत आणि पचनक्रिया मंदावल्यामुळे तुम्हाला पित्त होतं, चक्कर येते, दुपारचं जेवण जात नाही. सगळ्यात महत्वाचं पाणी जर कमी पिलं तर डायजेशन व्यवस्थित होत नाही. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फायबर नसतं आणि त्याच्यापासून जर काही फायदाच नाही, तर तो कचरा का पोटात टाकायचा? त्यापेक्षा तिथं जर तुम्ही पोळी भाजी खाल्ली, हेल्दी फूड खाल्लं, डाळ-भात खाल्ला, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला फायबर देणाऱ्या, प्रोटीन देणाऱ्या, व्हिटॅमिन देणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातून तुमची स्किन चांगली होणार आहे. सगळ्यात महत्वाचं जर हेल्दी फूड खाल्लं तर माइंडसेट चांगला बनतो. कॉन्सन्ट्रेशन होतं. कॉन्फिडन्स वाढतो. पोट साफ होतं आणि सगळ्यात महत्वाचं जेवढं छान जसे खाल तसे दिसाल. जेवढा चांगला आहार खाताल तेवढे चेहऱ्यावरती तेज येतं. आपण जर बेकरी प्रॉडक्ट नेहमी-नेहमी खात असू तर आपला चेहरा ओढलेला असतो, ताणलेला असतो. आणि नक्कीच आपण स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रेयर्स म्हणतो. त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या आता पहा 10 दिवस खूप छान वातावरण आहे. दररोज आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत. ती आरती मुलांची पाठ झाली पाहिजे. कोणीही मोबाईलवर आरती लावायची नाही. आपण मोठ्याने म्हणतो मुलांना म्हणायला लावा. त्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट द्या. ते भाव त्यांना मिळू द्या. मुलांचा ताट दिल्यानंतरचा भाव पहा किती सुंदर असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तो आनंद पहा किती सुंदर असतो. त्याचा व्हिडिओ काढा. तो व्हिडिओ स्टेटसला ठेवा. कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा. मुलांनी कुठलीही चांगली गोष्ट केली ना, त्याचा व्हिडिओ काढा. मुलं जर छान बोलत असतील, तर कळत-नकळत त्याचा व्हिडिओ काढा. एखादी छान गोष्ट करतायत, तर त्याचा व्हिडिओ काढा आणि तो त्यांना दाखवा. मुलांनी परत-परत "आई दाखव ना गं तो व्हिडिओ किती सुंदर होता." सहज गाणं लावून द्यायचं, डान्स करायला लावायचा आणि व्हिडिओ काढायचा नंतर दाखवायचं, की "हे बघ माझं बाळ किती सुंदर डान्स करत होतं." त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही ज्या वेळेला हा कॉन्फिडन्स मुलांचा बिल्ड करणार आहे, त्यावेळेला 12वीला 10वीला मुलांनी खूप छान मार्क्स मिळावेत, ही जी आपली अपेक्षा आहे, ती आपोआप कंप्लीट होते.
कारण कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी देऊन जातो, कॉन्सन्ट्रेशन सगळ्या गोष्टी देऊन जातो. जेवढं कॉन्सन्ट्रेट करणार आहे प्रत्येक गोष्टीला, तेवढ्या गोष्टी आपल्याला सहज सोप्या रीतीने करता येणार आहेत. नक्कीच या ठिकाणी आमच्या कॉलवरची श्रेया दिदी आहे. श्रेया, तू कम्फर्टेबल आहेस? तुझ्या मैत्रिणी जॉईन केल्या अनुभव शेअरिंग साठी? येस, आपण तिचा अनुभव जाणून घेऊया. खूप हुशार, कमी वयामध्ये खूप कॉन्फिडंट आणि स्माइली फेस. येस, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. येस, तर तुझ्या मैत्रिणी जॉईन केलं बाळा तू? मॅम त्या आज घरी नाहीये, त्या कुठेतरी बाहेर फिरायला गेल्या म्हणून त्या नाही जायला जॉईन. ओके, तू तुझा अनुभव शेअर करू शकते? येस मॅम. येस, ओके. तर माझं नाव श्रेया शेळके. मला ह्या कम्युनिटीला जॉईन होऊन 10 महिने पूर्ण झालेले आहे. मला ह्या कम्युनिटीला जॉईन व्हायचे कारण म्हणजे माझं कमी असलेलं वजन. माझं वजन खूप कमी होतं, मी अनहेल्थी होती. माझं कधी अभ्यासात मन नव्हतं लागत, चिडचिड व्हायची. तर माझ्या पप्पांनी स्वतःचा फॅट लॉस केला 13 किलोचा. तर त्यांचा फॅट लॉस झाला म्हणून त्यांनी आमचं वेट गेन करण्यासाठी आम्हाला डायनो शेक चालू केला. आणि माझ्या पहिल्या 2 महिन्यातच माझं असं 5 किलो वजन वाढलं आणि आता मी टोटल माझा 8 किलोचं वेट गेन केलेलं आहे. माझी चिडचिड दूर झालेली, माझ्या स्किनचा रिझल्ट आलेला आहे. माझं स्किन आधी खूप काळसर दिसायची, आता स्किन वरती ग्लो आलेला आहे. त्यानंतर अभ्यासात पण मन लागतं. माझी हाईट पण वाढलेली आहे आणि खूप छान असं एनर्जेटिक झालेलं वातावरण आहे. घरात सगळेजण हॅप्पी आहे. कधी येस, असं तर पहा, बिस्किट वगैरे मुलगी नाही. खूप छोटी आहे, 7th स्टँडर्डला आहे, बोलते मोठ्या मुलींसारखी. हा कॉन्फिडन्स कुठून आला? आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमचा संध्याकाळचा कॉल म्हणजे ऍक्च्युली लहान मुलांचा कॉल आहे, तर श्रेया दिदी तो पूर्ण कॉल हँडल करते. आज संडे स्पेशल वर्कआउट होतं, तर श्रेयाने खूप सुंदर असं सॉन्ग शेअरिंग केलं, तिच्या पप्पांनी एमसी केलं आणि तिच्या दिदीने वर्कआउट केलं. म्हणजे पहा, फॅमिलीमध्ये आरोग्याचा मंत्र कशा प्रकारे आला. ही छोटी दिदी एकटी जाऊन आरोग्य देण्याचं काम सुद्धा करते. पुढच्या व्यक्तीलाही सांगू शकते, तुमचं बॉडी फॅट एवढं का वाढलं, कसं वाढलं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ही मुलगी का समजून घेते माहितीये? तिच्या पप्पांनी तिच्यावर विश्वास ठेवला, तिला कॉन्फिडन्स दिला आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ती खूप एक्साइटेड असते. आणि ती जेव्हा कॉलवर मला दिसली त्यावेळेला मला सुद्धा असं वाटलं की श्रेयाचा अनुभव नक्की शेअर केला पाहिजे, कारण मी कॉन्फिडंट आहे का ही छोटी दिदी किती सुंदर अनुभव शेअर करणार आहे. तर नक्कीच थँक्यू सो मच श्रेया. आणि मला सांगायला आवडेल की श्रेयाने या ठिकाणी माझ्याकडनं एक दिवस संध्याकाळी कॉल चालू करण्यासाठी विनंती केली. म्हटलं हिला कशाला लिंक चालू करायची आहे, माहित नव्हतं. परंतु ही छोटी दिदी एवढी कॉन्फिडंट होती, तिने तिच्या मैत्रिणी जमा केल्या. एक 7-8 मैत्रिणी घेऊन ती वर्कआउट करत होती आणि कॉलवरती मी पाहिलं सुंदर बोलत होती. तर त्या दिवशी मला समजलं की 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये डायनो शेक घेऊन एवढा सुंदर बदल होऊ शकतो. कारण तिला डायनो शेक घेतल्यामुळं स्वतः कॉन्फिडंट वाटायला लागलं. सगळ्यांनी तिला एक कॉन्फिडन्स दिला का श्रेया तू खूप छान करतेस. मला उदाहरण श्रेयाचं का द्यायचंय, तर ऍक्च्युली आमच्या कॉलवरती घडलेली रिअल गोष्ट आहे की जी मुलगी बोलत नव्हती, शांत होती, तिला फक्त कॉन्फिडन्स दिला. किती सुंदर वर्कआउट करते, किती छान सॉन्ग शेअरिंग आहे, किती छान बोलते. म्हणजे हे तुम्ही प्रत्येक जण तुमच्या मुलांसाठी करू शकता. त्याच्याकडे जे कमी आहे, नक्कीच आपला वेळ संपत आलेला आहे, लास्टचे पॉइंट शेअर करेल. आपल्या मुलाकडे जे कमी आहे ते कधीच त्या मुलाच्या समोर बोलायचं नाही. त्या मुलाचे चांगले गुण जेवढे असतील तेवढे नोट डाऊन करायचे, तेवढे त्याच्या समोर बोलायचे. त्याच्याकडे जी गोष्ट कमी आहे ती कधीच त्याच्या समोर बोलायची नाही. ती डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण नियोजन करायचं. कारण ज्या मुलाकडे 4 गोष्टी कमी असतील त्याच्याकडे नक्कीच 10 गोष्टी जास्त असणार आहेत. फक्त त्या 10 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करा. एखाद्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसतो, आपण सारखं म्हणतो आमचा दादा अभ्यासच करत नाही, आमचा दादा अभ्यासच करत नाही. नाही 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 सारखं त्याच्या कानावर गेलं की तो पण अभ्यास करत नाही. तो करतच नाहीये, पण तरी पण काय म्हणा, इतका सुंदर अभ्यास करतो, इतका छान अभ्यासाला बसतो.
एवढं सुंदर लिहितो, इतकी सुंदर आहे त्याची वही, त्याचं अक्षर एवढं सुंदर आहे. जे पाहिजे तुमच्या मुलाकडनं, मुलीकडनं तुम्हाला जे पाहिजे ते लिहा आधी आणि तेच बोला. जे पाहिजे ते लिहिलं आणि बोललं का भेटतं. नक्कीच त्यामुळे या ठिकाणी लास्टला शेअर करेल. माझ्या मुलाचा आणि मुलीचा अनुभव पण मला शेअर करायला आवडेल. या ठिकाणी कोणी अनुभव शेअरिंगसाठी इच्छुक असेल तर हँड रेज करू शकता. तुमच्या मुलांचा सुंदर असा अनुभव आलेला आहे तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. तर मला माझ्या मुलाचा अनुभव शेअर करायला आवडेल सुरुवातीला. सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला कम्युनिटी जॉईन केली होती त्यावेळेला माझ्या फॅमिलीचं, ओव्हरऑल फॅमिलीचं आरोग्य खराब झालं होतं. त्याच्यामध्ये माझं वजन जास्त होतं. सरांचं वजन जास्त होतं, मुलाचं वजन कमी होतं. मुलीचं वजन कमीही नव्हतं, जास्तही नव्हतं. परंतु मुलीचं वजन कमी जास्त जरी नसेल तरीही तिचे पाय दुखणं, थकवा कंटाळा जाणवणं या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. आणि नक्कीच त्यामुळे आम्हाला दररोज संध्याकाळी तिचे पाय दाबावे लागायचे. मुलाचं वजन कमी होतं. मुलाचं वजन कमी असल्यामुळे मुलाच्या स्वभावामध्ये चिडचिड. येस. तर हा जो तुम्हाला समोर फोटो दिसतोय, या फोटोमध्ये ही जर पर्सनॅलिटी सेकंड पिक्चर मधली पर्सनॅलिटी आहे. तर ही पर्सनॅलिटी मी डेव्हलप करू शकले बिकॉज ऑफ आवर कम्युनिटी. कम्युनिटीमुळं मुलाला मी कॉन्फिडन्स देऊ शकले. त्याने हॉस्टेलवर राहून 15 किलो वेट गेन केलं. चिडचिड पूर्णपणे कमी झाली, कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि सुंदर अशी पर्सनॅलिटी बनली. आज तो जॉब करतो, 2 महिने झाले. तर त्याला ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल येईल त्या ठिकाणी अमेझिंग असं त्या ठिकाणी लगेच सिलेक्शन होतं. त्याचं कारण की त्याची पर्सनॅलिटी काय काय देऊन जाते, तर कॉन्फिडन्स देऊन जाते, कॉन्सन्ट्रेशन देऊन जाते. नक्कीच मला माझा फोटो शेअर करायला आवडेल, त्याचबरोबर सरांचाही फोटो शेअर करायला आवडेल. कारण आमच्यामध्ये मला जे चॅलेंजेस होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं चॅलेंज होतं ते म्हणजे पित्त. त्याचबरोबर पित्त असं होतं की ती सांध्यांमध्ये साठायचं आणि सांध्यांमध्ये साठलेलं पित्त हे दिसत नव्हतं, परंतु सूज यायची पूर्ण अंगावर, भुवया सुजायच्या, हे काण्याचे पाते सुजायचे, खाज यायची. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एजेड दिसायला लागली होती. 38-39 वयामध्ये मला अगदी असं 45च्या पुढचं फिलिंग आलं होतं. मला असं वाटायचं आता आपलं काय राहिलं नाही, आपले मुलं मोठी झाले, आता आपलं काही नाही. परंतु आता खूप सुंदर असा फिलिंग आहे. अँटी एजिंग झाले, स्किन पण चांगली झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी बॉडी, हेल्दी फिलिंग आणि खूप सुंदर असं फील करतो. फॅमिली खूप हेल्दी ऍक्टिव्ह बनलेली आहे. नक्कीच या ठिकाणी सरांचा सुद्धा फोटो मला शेअर करायला आवडेल. सरांचा फोटो शेअर करताना मी अजून एक अनुभव शेअर करणार आहे आणि तो म्हणजे हे माझा मोठा भाऊ आहे आणि सर आहेत. दोघांचंही वजन वाढलेलं होतं. ज्या वेळेला ते फिरायला गेले होते त्यावेळेचा हा पहिला फोटो आहे आणि हा नेक्स्ट फोटो आहे. दोघांनी डिसिजन घेतला वजन कमी करण्याचा. मोठ्या भावाचं वजन 104 किलो होतं, आता तो 82 वरती आहे. सरांचं वजन 9 किलो कमी झालं, पण सरांचं वजन कमी झालं त्यामध्ये सुंदर असा रिझल्ट मला सांगायला आवडेल. डिस्क्लेमर द्यायला आवडेल की सरांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. मणक्याचं ऑपरेशन करायचं सुद्धा होतं, परंतु माय ग्रेट कोच दीपक नरवडे सर अँड कविता मॅम यांची ओळख झाली. त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला की तुमच्या घरामध्ये आरोग्य देण्यासाठी मी हेल्प करू शकतो. आणि दीपक सरांनी खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं, कविता मॅडमनी हेल्प केली आणि आमच्या घरामध्ये सरांचं 9 किलो वजन कमी झाल्यामुळं काय काय झालं तर ऑपरेशन टळलं, अँटी एजिंग झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर जे ऑपरेशन करण्याच्या भीतीने नेहमी नाराज असायचे, टेन्शन मध्ये असायचे, टेन्शन फ्री झाले. आनंद घरामध्ये कधी येतो, कोणीही व्यक्ती आजारी नसते. माझं वजन कमी झालं तेव्हापासनं आजपर्यंत हॉस्पिटल व्हिजिट नाही. पित्त कसं होतं ते माहीत झालं म्हणून आता होत नाही. पाय कसे दुखतात, का दुखतात माहीत झालं, आता होत नाही. कम्युनिटीमध्ये जॉईन राहण्याचा सर्वात महत्वाचा फायदा दररोज व्यायाम करायचा हा कन्सेप्ट समजला.
कॅलरी मॅनेजमेंट समजलं. त्याचबरोबर सुंदर दिसण्यासाठी काय काय करावं लागतं, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं, हेल्दी फूड घेण्यासाठी काय काय करावं लागतं, हा कन्सेप्ट समजला. कम्युनिटी का जॉईन करायची, तर आपली फॅमिली लॉंग लाईफ हेल्दी निरोगी फिट ठेवायची असेल तर कम्युनिटी जॉईन करा. कम्युनिटीमध्ये प्राईम टाइम असतात, त्यामध्ये शिकवलं जातं. ऍक्च्युली मीच कधीच अभ्यास केला नसता, प्रत्येक गोष्ट कुठेतरी शोधली अशी डॉक्टरांकडे गेलो असतो. व्हेरिकोज व्हेन का होतं, कसं होतं, ते कसं बरं होतं, थायरॉइड का होतो, कसा बरा होतो, त्यानंतर आपली स्किन का खराब होते, आपली मेंटल हेल्थ का खराब होते, आपलं डायजेशन का खराब होतं, आपलं हार्ट हेल्थ काय आहे, ते कसं खराब होतं. मी कधी अभ्यास केला असता. टीचर लोक पुस्तकातून शिकवतात, फॉलो करत नाहीत. तीच माझी कंडिशन होती. पण आज मला खूप छान फील होतं. बिकॉज ऑफ कम्युनिटी कुठलाही आजार समोर आला तर मला माहिती तो का होतो, तो कसा बरा करायचा, कशातून, कुठलंही मेडिसिन न घेता, तर आपली जीवनशैली बदलून सकल संतुलित पोषक आहार घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं कम्युनिटीशी जर आपण प्रामाणिकपणे जॉईन राहिलो तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येतो. आणि थँक्यू सो मच. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं गौरी मॅम अँड विकास सर यांनी या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं आणि कॉलवरती सेशन घेण्यासाठी परमिशन दिली. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. धन्यवाद. तुम्ही सर्वजण या ठिकाणी लास्ट पर्यंत कॉलवर थांबलात. ऍक्च्युली आज गणपती उत्सव आहे. आमच्याकडे वेट गेनचे खूप सारे रिझल्ट आहेत. आमची श्रेया आहे, श्रेयाच्या मैत्रिणींचे खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत, परंतु गणपती उत्सवामुळे ते या ठिकाणी अवेलेबल होऊ शकले नाही, त्यामुळे सॉरी. आणि नक्कीच या ठिकाणी गौरी मॅडमकडे आपण जाऊया, बिकॉज गौरी मॅमने मला इन्व्हाइट केलं होतं. मास्टर ऑफ सेरेमनी गौरी मॅम. थैंक यू सो मच सुजाता मैम, मैंने इनवाइट नहीं किया, सभी ने मिलके आपको इनवाइट किया है। और यस, मैंने हैंड रेज इसलिए किया कि मुझे एक एक्सपीरियंस शेयर करना था मेरे बच्चों का। मैं भी इस कम्युनिटी से जुड़ी हूँ, मुझे 2.5 साल हो चुके हैं। जब मैं जुड़ी तो मेरे बेटे को कुछ हेल्थ चैलेंजेस थे, थोड़ा लो फील करता था और हमें उसको टैकल करने नहीं आता था कि हम इसके साथ कैसे बिहेव करें, कैसे उसके साथ हर एक चीज, मतलब हमें ऐसा लगता था कि पता नहीं हमारी बात समझ पा रहा है या नहीं समझ पा रहा है। लेकिन जब मैं यहाँ पे जुड़ी, यहाँ पे मैंने, मेरा डेली है कि मैं प्राइम टाइम सेशंस लिख के ही लेती हूँ। वहां पे मुझे बहुत अच्छे अच्छे इन्फॉर्मेशन मिले। जब मैंने मेरे ग्रेट कोच योगेश पवार सर के साथ शेयर किया कि मेरे बेटे को भी ऐसा चैलेंज है, क्या मैं उसके लिए कुछ कर सकती हूँ, मैंने गुड न्यूट्रिशन स्टार्ट किया। और गुड न्यूट्रिशन ही नहीं, मैंने उसके मेंटल पे पूरा फोकस किया। मेरा बेटा बहुत डिप्रेस रहता था, मेरा बेटा किसी के साथ बातचीत नहीं करता था, इवन एनिमल्स को देख के वो डर जाता था। कोई उसको कुछ बोलता था, डर आता था तो वो डर जाता था, रात को डरता था। एक माँ को क्या फील होता है वो आप सभी समझ सकते हो। ऐसा टाइम था कि मैं बहुत रो रो के हम लोग सोते थे, मैं और मेरे हस्बैंड। जब मैं यहाँ पे आई मैंने देखा, और स्पेशली सुजाता मैम आपका सेशन मुझे बहुत ऐसे दिल वाला लगता है सेशन, क्योंकि इतना हार्ट टचिंग फीलिंग के साथ मैम बोलती है। मैम ने ये चीज समझाई थी कि आप बच्चों को इतने फ्रेंडली बनो, बच्चों के साथ हर एक चीज शेयर करो। मैंने क्या चेंजेस किया, उनको मेडिटेशन सिखाया, सबसे पहले ओम का उच्चारण, जो मैं उनको टाइम दे देती थी वो मैंने उनको टाइम देना स्टार्ट किया। उनका पूरा फोकस किया कि पानी कैसे ले रहे हैं, सब कुछ ले रहे हैं या नहीं, तो उसके ऊपर मैंने ध्यान दिया। तो जंक फूड्स मैं उनको डायरेक्ट बोलती थी तो वो मानते नहीं थे, लेकिन धीरे धीरे मैं उनको वीडियोस दिखाना स्टार्ट किया कि ये होता है इसके अंदर। और सच में मानोगे नहीं, मेरे बच्चे के अंदर बहुत सारे चेंजेस हुए। ये ही नहीं, हम लोग घर में बच्चों के साथ, जैसे कि मैम ने बोला कि उनके साथ खेलो, हम लोग बिल्कुल नहीं सोचते कि हमारे घर में कचरा हो रहा है, नहीं हो रहा है। हम बच्चों को पूरा टाइम देते हैं, खेलते हैं उनके साथ, मस्ती करते हैं। ऐसा नहीं कि हमें गुस्सा नहीं आता है, आता है। कभी कभी गुस्से के टाइम पे हम गुस्सा भी करते हैं, लेकिन ना कई बार ऐसे होता है कि हर एक चीज में ना उनको समझने की कैपेसिटी होती है ना, वो ग्रो हो गई है। और बच्चों को समझने की वजह से आज जो Recording खुद के stopped. अंदर
तो धीरे धीरे चेंजेस किया उन्होंने। गुड न्यूट्रिशन लिया, गुड न्यूट्रिशन की वजह से इम्यून हेल्थ अच्छी हो गई। अब वो बीमार पड़ना कम हो गए, उनके खाने पीने की आदत उनको समझ गई। तो ये सेशन जब चलती थी ना, मेरा बेटा हमेशा मेरे साथ ही बैठा करता था और सेशन ना बहुत ध्यान से सुनता है और हर एक चीज मुझसे पूछता है, मम्मा ये उन्होंने ऐसे क्यों बोला, वैसे क्यों बोला। और वो खुद तक सीमित नहीं रखता, आसपास के बच्चों को भी बोलता है। सो बहुत सारी ऐसी चीजें, वो धीरे धीरे उसमें ग्रो होने लगा। हमने बच्चों को इतना कॉन्फिडेंस दिया स्कूल में से, बेशक वो पढ़ाई करे ना करे, और सच में मेरा बेटा नहीं करता था, लेकिन ना हमने एक थेरेपिस्ट के पास जब हमने ट्रीटमेंट ली थी तो उन्होंने हमें प्रॉपर गाइडेंस नहीं दिया था। लेकिन यहाँ पे प्राइम टाइम सेशन सुनने के बाद मुझे समझ में आया, मैंने बच्चों को ना जो उसके पास नहीं है वो बोलना स्टार्ट किया। आज वो पेंटिंग में बहुत अच्छा है, आज वो सिंगिंग में बहुत अच्छा है, आज वो वर्कआउट में बहुत अच्छा है, आज वो इंजॉय करता है और वो खुश है फैमिली में, सबसे मेन। और देखिए, कभी होगा तो मैं मेरे बेटे का एक्सपीरियंस भी सुनाऊंगी। जीरो जंक हो गया है, ऑयली फूड्स बिल्कुल नहीं खाता, प्लस डेली उत्सुक रहता है कि मैं क्या, और उसके टाइमिंग्स हो गए कि मेरे को सलाद खाना है, इसमें कितनी कैलोरी है, ये कितना है। तो एकदम प्रॉपर मेंटेन हो गई पूरी फैमिली, हम लोग बहुत हैप्पी है। क्यों? क्योंकि मुझे पता नहीं था कि मेरा बेटा ये क्राइसिस से बाहर निकलेगा नहीं निकलेगा। आज वो बहुत हैप्पी है और हर एक चीज मुझसे शेयर करता है। सो मैं इस हैप्पी हेल्दी फैमिली को सच में थैंक यू बोलूंगी, दिल से थैंक यू बोलूंगी। और मेरी बेटी खाना नहीं खाती थी, आज वो थोड़ा खुद से, देखो उसको थोड़ा वक्त लग रहा है लेकिन मैं उसको फोर्स नहीं करती, लेकिन हर एक चीज में वो सीख रही है क्योंकि मेरे बेटे को वो देख रही है तो ऑब्वियसली बहन भाई वो बहुत अच्छे से। लेकिन हम ना अपना संतुलन खराब नहीं करते, बच्चों के साथ बहुत फ्रेंडली और इको फ्रेंडली हम लोग बहुत अच्छे से रहते हैं। सो थैंक यू बोलूंगी ग्रेट कोच को और सभी को, फैमिली मेंबर्स को। और सुजाता मैम को, बहुत ही अच्छा आज का सेशन लिया, बहुत ही स्पेशल वाला सेशन था, बहुत ही एक्चुअली बहुत अच्छा सेशन था। तो थैंक यू बोलूंगी मैं मैम को, थैंक यू सो मच। येस, तर नक्कीच आपण थँक्यू माय कोच, थँक्यू फ्यूल बोलून या ठिकाणी थांबणार आहोत. Thank you, my coach. Thank you, Phil. Thank you, my great community. Thank you so much. Thank you, my Thank you, coach. my Thank you, my coach. Thank you, friends. my Thank you, my community. 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 Thank you, my coach. Thank you, my coach. Thank you.